नमस्कार, मी उमेश जानराव. शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण विषय घेऊन आलेलो आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये भाव कसे राहतील. तर शेतकरी मित्रांनो, बरेचसे आपले जे शेतकरी बांधव होते यांचे कॉल आले होते की ऑक्टोबर महिन्यामध्ये भाव कसे राहतील, नोव्हेंबर महिन्यामध्ये भाव कसे राहतील. त्या अनुषंगाने आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण असेच दर महिन्याचे, दर 15 दिवसाचे जे बाजार भाव कसे राहतील या संदर्भात नाही का आपण व्हिडिओ बनवत राहू. भाव किती वाढू शकतात, किती कमी होऊ शकतात, किती वाढणार, किती पडणार या संदर्भात आपण नाही का व्हिडिओ बनवू. पण शेतकरी मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ जर आम्ही कधी आमच्या चॅनलवर अपलोड केला तर सर्वात आधी नाही का त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं आणि आपल्याला सगळ्यात आधी तो व्हिडिओ नाही का बघायला मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलचं सदस्यत्व घेण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही किंवा फीस नाही, त्याच्यामुळे तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, आता येऊया आपण आपल्या विषयाकडे. बऱ्याचशा ठिकाणाहून शेतकरी मित्रांचे, शेतकरी बांधवांचे फोन आले की सर, तुम्ही खरोखरच ऑगस्ट महिन्यामध्ये जे अंदाज दिले होते तर हे अचूक अंदाज राहिला आणि खरोखरच मला पण कुठंतरी नाही का आत्मविश्वास वाटतोय की जो आपण एक अंदाज दिला होता खरोखर त्या पद्धतीने नाही का तसे भाव टिकून राहिले. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या रिक्वेस्ट येत होत्या की सर, पुन्हा एक तुम्ही ऑक्टोबरचे भाव कसे राहतील याच्यावर थोडासा व्हिडिओ बनवा. त्यानुसार आज नाही का आपण व्हिडिओ बनवत आहोत. शेतकरी मित्रांनो, तर नक्कीच सांगा की जर तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे आणि गाव कोणतं आहे, आणि तुमच्याकडे टोमॅटो लागवड कशी आहे आणि तुम्ही किती लावलेली आणि कोणत्या सीझन मधला टोमॅटो तुमच्याकडे असतो. तर आमचा व्हिडिओ जिथून पण बघत असाल शेतकरी मित्रांनो, नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा की आम्हाला पण लक्षात येते की आमचे व्हिडिओ कुठून कुठून शेतकरी मित्र बघत आहात. कदाचित तुमचा नंबर दिला तर तुम्हाला कॉलही करू शकतो, काही अडचण नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण ऑगस्ट महिन्यामध्ये अंदाज दिले होते बाजारभावाचे की एक 30 रुपयापासून तर एक 50-60 रुपयापर्यंतचे भाव राहू शकतात आणि तसे भाव मिळाले पण. शेतकरी मित्रांनो, खूप काही शेतकऱ्यांचे ज्यांचे स्टार्टिंग होते, म्हणजे नेटकेच ज्यांचे टोमॅटोचे प्लॉट चालू झाले होते आणि सुरुवात भाव वाढायला नाही का ज्यावेळेस चालू झाले त्यावेळेस नाही का खूपच खरोखरच त्यांना 1000 रुपये, 800 रुपये, कोणाला 1100 रुपये, कोणाला 1200 रुपये कॅरेट पर्यंतचे नाही का भाव मिळाले. आपण बोललो होतो की 700 रुपये कॅरेट पासून तर 1000, 1100, 1200 रुपये कॅरेट पर्यंतचे नाही का भाव मिळू शकता आणि किलोचे पण आपण नाही का भाव शेतकऱ्यांना सांगितले होते. तर खूपच ज्या शेतकऱ्यांच्या जूनच्या लागवडी होत्या, जून मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या लागवडी होत्या एक 5 जून पर्यंत, 10 जून पर्यंतच, त्या शेतकऱ्यांना खरोखरच त्यांचे फोन आले किंवा मार्केटला गेल्याच्या नंतर ते शेतकरी पण भेटत असतात की सर, तुम्ही खरोखरच खूप छान अंदाज दिला होता आणि त्या अंदाजानुसारच नाही का आज आम्हाला नाही का भाव मिळाले आणि खूप समाधान पण वाटतंय त्यांचं ऐकल्याच्या नंतर हे की कुठंतरी नाही का, म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं मित्रांनो की मी काही देव नाही की अचूक अंदाज देऊ शकतो, कदाचित माझं चुकवू शकतं, तसं नाही. आणि असं काही नाही की मी सांगितलं ते भाव खरे झाले म्हणून, तसं नाही. पण एक आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत फिरतो, ज्यावेळेस तालुके बदलून, जिल्हे बदलून, ज्यावेळेस काही दुसऱ्या राज्यामधल्या शेतकऱ्यांचे फोन येतात, एक त्याचा अंदाज घेऊनच नाही का हा अंदाज दिलेला असतो मित्रांनो आम्ही. असं नाही की त्याच्यामुळं असं नाही एखादा महिना जर सक्सेस वाटलाय पूर्ण जसं झालं तर एखाद्या वेळेस फेल पण जाऊ शकतो, पण तो शेवटी अंदाज आहे. त्याच्यामुळं पूर्ण 100% ग्राह्य धरू नका. आणि काय, माझा काही उद्देश दुसरा नाही, पण नवीन शेतकरी जे असतात ना, नवीन शेतकऱ्यांसाठीच हा जास्तीत जास्त असतं. आता जुने जे शेतकरी बांधव आहे आपले, त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना काही अंदाजची एवढी आवश्यकता नाही. पण आता तर मला जे कॉल आले, जे फोन आले आतापर्यंत, याच्यामध्ये जुने शेतकरी बांधव पण भरपूर असतात जे की 10-10, 15-15 वर्षापासून आज टोमॅटो उत्पादन घेतात. त्यांचे पण फोन आला की भाऊ, तुम्ही खूप छान अंदाज देताय, बाकीच्या गोष्टी पण तुमच्या खूप छान आहे आणि तुमचं जे कार्य आहे हे असंच कंटिन्यू चालत राहू द्या. त्याच्यामुळं आणि बाकी त्यांनी असं पण सांगितलं की तुम्ही आता सोशल मीडियाच्या
वापर करत आहात, त्याच्यामुळे एखाद्या 2 कमेंट तुम्हाला वाईट बी पडला तर त्यांचं काही मनावर घेऊ नका, एवढं ते गिनतीत ठेवू नका त्यांचं. तुमचं जे निस्वार्थ आणि निरपेक्ष जे कार्य चालू आहे हे असंच चालू राहू द्या. असं ज्यावेळेस शेतकरी, अनुभवी जे शेतकरी 10-10, 15-15 वर्षापासून टोमॅटो उत्पादन घेणारे शेतकरी मित्रांनो, ते ज्यावेळेस आम्हाला असं बोलताना तर त्यावेळेस खरंच खूपच आत्मीय समाधान वाटतं की आपलं जे काम आहे ते खूप चांगलं आहे आणि त्याला अनुसरून आज आपण नाही का हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, आता सध्या पाऊस काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये खूपच मागच्या आठवड्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला, त्याच्यामुळे नुकसान पण भरपूर झालेले आहे आणि लागवडी पण भरपूर होत्या. पण आता जो काय झालं, ऑगस्ट पासून ऑगस्टचा जो शेवटचा आठवडा होता ना, एक 22-23 तारखेपासून थोडासा भावामध्ये नाही का थोडासा कमी प्रमाणात भाव बघायला मिळाला आपल्याला. एक 30 पासून 35, म्हणजे जो सुरुवातीला 40, 45, 50 रुपयाचा जो दर होता तो कुठंतरी आपल्याला नाही का एक 22-23 तारखेपासून थोडासा कमी होताना दिसतोय. तर तो जसा कमी झाला तर आज 3 तारीख आहे शेतकरी मित्रांनो, 3/9/2025, 3 सप्टेंबर आहे आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर आजपर्यंत कालचे जे मार्केट बाजार भाव होते ना, तर हे 18 ते 20, 22, 25 पर्यंत हायेस्ट होते आणि तो पण कोणता 25 रुपये, ज्यांचे नवीन प्लॉट चालू झालेले, ज्यांचा पहिला, दुसरा तोडा, तिसरा तोड्याचे आहे, असेच थोडे हायेस्ट रेंज मध्ये जात आहेत. नाही तर मग एक 12 रुपये, 15 रुपये, 17 रुपये हे जे आहेत, मी मागं पण बोललो होतो की ज्यांचे शेंडेफळ आहेत ना, शेंडेफळ म्हणजे जे शेवटच्या टप्प्यामध्ये तोड्यावर आलेले, त्यांना थोडासा नाही का कमी भाव भेटतोय आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही लईच कमी भाव पडले. कधी कधी व्यापारी काय करता माहितीये का, जे शेंडेफळाचे जे भाव कॅरेट राहते का, जे भाव फुटले 17, 18, 15, 16 त्याच्यावर पण नाही का चांगल्या मालाचा भाव करून टाकतात. असं बिन काही ठिकाणी नाही का आम्हाला बघायला मिळालं आणि शेतकरी पण म्हणतात की सर असं झालंय म्हणे आमचं, की आमचं जे शेंडेफळ होतं त्याच्यावर पण सुपर मालाचे नाही का काही वेळेस नाही का लिलाव होऊन गेले. मग हे बरोबर नाही. पण ते काय, आता ते आपलं काही नसतं त्याच्यामुळे तिथं त्याच्यावर नाही वक्तव्य काही करू शकत आपण, ते शेतकऱ्यांनी बोलायला पाहिजे त्यावेळेस. तर असं होत असतं शेतकरी मित्रांनो. तुम्हाला बोललो होतो की दोन्ही पण भाव कसे राहतील, जे फ्रेश सुपर माल जो आहे सुपर मालाचा आणि मीडियम मालाचे भाव कसे राहतील ते पण सांगितलं. पण आता जे भाव देणार आहे आपण मित्रांनो, तर हे फक्त 15 दिवसाचे देणार आहे. का बरं, की कारण की आता मागच्या महिन्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की 8-8 दिवसाचे भाव पण नाही का चेंज होऊ शकतात वातावरणामध्ये. वातावरणात चेंज झालं म्हणजे भावात बदल होऊ शकतोय. त्या हिशोबानं मग असं वाटतंय आता की 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत भाव देऊ आपण या व्हिडिओमध्ये, आणि बाकीच्या पुढच्या जो 15 वाड्याचा जो राहील 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंतचा, तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ. तर आताच मला थोड्या वेळापूर्वी नाही का कर्नाटकचे जे शेतकरी होते आपलेवाले, त्यांच्यासोबत नाही का बोलणं झालं. तर त्यांचं पण म्हणणं आलं की आमच्याकडं तेलंगणा आणि आंध्राचा जो भाग आहे तिकडे खूप पाऊस झाला आणि पावसामुळे नाही का तिकडच्या पट्ट्यामधला जो टोमॅटो होता तर हा खूप प्रमाणामध्ये नाही का खराब झालेला आहे. खूप म्हणजे तिकडे जास्त पावसामुळे नुकसान खूप झालेलं आहे टोमॅटोचं. आणि कर्नाटकमध्ये जो टोमॅटो आहे तर तो खूप चांगला आहे, पण जास्त प्रमाणात नाही इतका, म्हणजे मीडियम रेंज मध्येच आहे. आणि आज आपण जर का कर्नाटक मधून चिंतामणी मार्केट जर म्हटलं, आपलं कोलार मार्केट जर म्हटलं, तर मोठं तिकडच्या भागामधलं, जसं आपलं लासलगाव आपण जसं आशिया खंडातला नंबर 1चं मार्केट म्हणतो कांदा मार्केटमध्ये, तर तसं ते चिंतामणी मार्केट जे आहे ते टोमॅटोसाठी नाही का एकच नंबरचं मार्केट आहे आपलं कर्नाटक मधलं. तिथून जवळपास म्हणजे दररोज तिथं 4 ते 5 लाख कॅरेटची नाही का तिथं आवक असते दररोजची. आणि तसं इतकी आवक नाही का त्या कोलार मार्केटमध्ये. आणि तो बांगलादेश तिकडे आपण जे एक्सपोर्ट साठी जो म्हणतो ना, तर ते कोलारहूनच जास्त तिकडून टोमॅटो जात असतो. आपलं पण आज जर तुम्ही बघितलं नाशिकमध्ये पण चांगली आवक आहे. भाव पण सध्या तिकडले जर नाशिकचे पण भाव जर बघितले आपण तर 400, 500, 450, 600 पर्यंत बी काही एक्सपोर्टचे माल गेलेत. पण सरासरी आजची रेंज जर धरली तर 350, 400 रुपये पर्यंत, 450 पर्यंतच नाही का आज नाशिक मार्केटची पण रेंज आहे. नारायणगाव मध्ये पण तीच परिस्थिती आहे. संगमनेर मार्केट तर एवढं नाही, पण नारायणगाव आणि संगमनेर, पिंपळगाव, नाशिक ही सध्या परिस्थिती त्याच्या हायब्रिड मालाला तर भावच डाऊन आहेत. पण इकडं तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर खूप चांगले भाव आहे. आज पण जर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण पर डे जर ऍव्हरेज काढलं तर कमीत कमी 70 ते
80,000 सध्या कॅरेटची नाही का इथं आवक चालू आहे सध्या. जर पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जर कधी आज एक अंदाज का घेतला तर काही वेळेस नाही का 90,000, 1,00,000, 1,10,000 अशी पण नाही का जर सगळ्या मार्केटच्या मिळून जर आवक जर काढली, एक सर्वे जर काढला आपण, तर 80,000 ते 1,00,000 पर्यंतच दररोजची नाही का आवक हा माल छत्रपती संभाजीनगर मध्ये येतोय. आणि इथून बाहेर दिल्ली मार्केट असेल, इकडे राजस्थान असेल, गुजरात असेल, MP असेल, इकडे खाली विदर्भात बऱ्याचशा ठिकाणी माल जातो. तर हा माल बाहेर इथून जातोय. पण काय होतं काही वेळेस समोरच्या मार्केटला जिथं आपण गाड्या पाठवणार आहे तिथं जास्त पाऊस चालू राहतो, त्याच्यामुळे थोडस भाव डाऊन होत्या. किंवा मग आपल्या मार्केटला आवक जास्त वाढती, म्हणजे जिथं आपल्या मार्केटमध्ये 10,000 कॅरेटची आवक होत राहते कंटिन्यू, तिथं 12-15,000 कॅरेटची आवक होती. मग आवक वाढल्यानंतर बी थोडस भाव डाऊन होत असतं. तर आता सध्या काय माहितीये का, सध्या आता आपला माल चालू आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट आता जे 15 जूनच्या नंतर नाही का, ज्या शेतकऱ्यांनी माल टोमॅटो लावले होते किंवा जून शेवट जे होते, आता त्यांचा माल चालू व्हायला सुरू होतोय. आणि सप्टेंबर मध्ये आता ज्यांची जुलैच्या लागवडी होत्या त्यांचे पण माल चालू होतील. तर आता काय हे जे पुढचे भाव आहे आपले ऑक्टोबर मध्ये, तर हे भाव कंटिन्यू असेच राहतील. थोडस 10-5 रुपये मागे पुढे होऊ शकतो. एक कॅरेटचा जर आपण अंदाज जर घेतला तर एक 500-600 रुपये कॅरेट, 300 कधी 400 रुपये बी येऊ शकताय, कधी 300 रुपये बी येऊ शकताय. पण जर कधी अतिवृष्टी जर जे म्हणतो आपण परतीचा पाऊस, जो आपल्याला 15 सप्टेंबरच्या नंतरच सरासरी आपल्याकडे परतीचा पाऊस जो होतो हा सुरुवात होऊन जातो. मग त्याच्यात काय 4-8 दिवस मागे पुढे होऊ शकतात. आणि परतीचा पाऊस किती पडतो याच्यावर तर बऱ्याचशा अनुभवी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सगळं काही परतीच्या पावसावर अवलंबून आहे. पण तरी शेतकरी मित्रांनो एक परिस्थिती अशी वाटते की दरवर्षीपेक्षा यावर्षी टोमॅटोच्या लागवडी खूपच जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळं जर कधी वातावरण जर कधी फ्रेश राहिलं, क्लीन जर राहिलं, जर जास्त पाऊस अति प्रमाणात जर पाऊस नाही झाला तर टोमॅटोला काही पाहिजे तसे एवढे भाव राहणार नाही. आता ह्याच्यात काय होतं, काही शेतकरी काय म्हणतात, भाव जास्त सांगितलं का तुम्ही काहीतरी लगेच कमेंट असे टाकते की शेतकरी मित्रांनो टोमॅटोला भाव राहणार नाहीये, तुम्ही टोमॅटोला खर्च करू नका, यांचं ऐकू नका, त्यांचं ऐकू नका. शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला काही खताचं औषधाचं याच्याबद्दल काही बोललोच नाही, काही सांगितलंच नाही, त्याच्यामुळे त्या कमेंट टाकायचे काही विषयच येत नाही. त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्यानं खता औषधाचा खर्च हा ज्याच्या त्याच्या लेवलना करायचा आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही. आणि आपल्या प्लॉटची नाही का चांगली काळजी घ्या, व्यवस्थित नियोजन करा. आपल्याला पावसापासून जे येणारे धोके, करपा आहे, त्याच्यानंतर जो येणारा टिपका व्हायरस आहे त्याच्यापासून कसं वाचवता येईल आपल्याला, त्याच्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल आपल्याला, त्या करा शेतकरी मित्रांनो. फक्त हे सर्व खर्च करताना कुठंतरी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस आपल्याला जास्त भाव राहतो त्यावेळेस नाही का आपल्याला टोमॅटो घ्यायला पुरतंय, कारण की तो खर्च केलेला खर्च निघून आपल्याला 2 पैसे भेटतात. पण ज्यावेळेस खूप कमी भाव होत्या, डाऊन होते भाव, मग त्यावेळेस आपला झालेला खर्च निघत नाही शेतकऱ्यांना मित्रांनो. मग अशा वेळेस काय होतं, आपल्या निराशा पदरी पडतो. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जैविक स्लऱ्या ज्या आहेत, आपण जे म्हणतो ऑर्गॅनिक स्लऱ्या ज्या म्हणतो आपण, तर ह्या स्लऱ्या बनवा, याच्यावरती भर द्या. आणि जे घरगुती अमिनो ऍसिड कसं बनवायचं, जे की ग्रोथ प्रमोटर आहे आणि आपल्या प्लांटसाठी, आपल्या झाडांसाठी डेव्हलप करायला टोमॅटोसाठी खूप जबरदस्त असणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला पुढच्या वेळेस तो व्हिडिओ त्याचा सेपरेट बनवतो की आपण घरच्या घरी अमिनो ऍसिड कसं बनवू शकतो, हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. आपण स्लरी जी जैविक स्लरी ही कशी बनवायची ही पण लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून नाही का आपण पुढे देणार आहे. तर अवश्य बघा शेतकरी मित्रांनो एक वेळेस ते. तर जेवढं आपण खर्चावर नाही का नियंत्रण कंट्रोल ठेवू तेवढं आपली टोमॅटो शेती ही भविष्यात येणाऱ्या काळामध्ये नाही का फायदेशीर राहील शेतकरी मित्रांनो. अन्यथा काय होतंय, दिवसेंदिवस मार्केटमध्ये कंपन्या येत आहे, त्यांचा फायदा त्यांचा नफा करून घेत आहे, पण आपल्या हातात काय राहते, ज्या वर्षी भाव राहिला त्या वर्षी नाही का आपल्याला पैसे वाचतात, पण ज्या वर्षी भाव नाही राहील त्या वर्षी आपल्याला टोमॅटो शेती तोट्यात राहते. याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी मित्रांनो, आपल्याला 200-300 कॅरेट कमी निघेल, पण आपला खर्च बचत मध्ये ठेवा. कितीही टोमॅटो कमी भावात विकले तरी आपल्याला त्या टोमॅटो मधून 2 पैसे नाही का देऊनच गेले पाहिजे, असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. येणारा काळ हा खूप वाईट परिस्थिती, कारण की पहिल्यासारखा राहिलेला नाही. आता काळ हा ज्याच्या त्याच्या स्वार्थापुरता पाहतोय. किती जण कोणी जरी म्हटलं का आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, नाही, हा फक्त ज्याच्या त्याच्या पात्रावरती नाही का ओढत असतंय फक्त.
तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये कशी शेती करता येईल याचा थोडासा विचार करूनच आपण नाही का करायचं आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो आता जे भाव राहतील पुढं, तुम्हाला बोललो की मी 300 रुपयापासून तर एक 500-600 रुपये कॅरेट पर्यंत नाही का ऑक्टोबर महिन्याच्या 15 ऑक्टोबर पर्यंत महिन्यात हे भाव राहतील. आणि जर कदाचित पाऊस जर अतिवृष्टी जी आहे जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर भाव कदाचित वाढू शकता, मग 700, 800, 900 रुपये पर्यंत पण कॅरेट होईल. आणि जर कधी परतीचा पाऊस हा खूप कमी प्रमाणात जर झाला, लो प्रमाणात जर झाला, तर मग टोमॅटो 200 ते 300 रुपये कॅरेट पर्यंत पण विक्रीची वेळ येऊ शकते. इतका पण नाही का भाव कमी होऊ शकतो, कारण की लागवडी खूप प्रमाणात झालेल्या आहे. जेवढ्या माझ्या बघण्यात आल्या ना त्या अंदाजानुसार शेतकरी मित्रांनो सांगतोय. याच्यामध्ये कोणी जास्त पण लावेला असेल तर कदाचित वाईट मानून घेऊ नका आणि निराशा पण धरू नका, कारण की एक अंदाज देतोय. शेवटी वातावरणात बदल झाला तर अंदाज बदलू शकतो. त्याच्यामुळे कदाचित काही शेतकऱ्यांनी जास्त पण लागवडी लावलेला असेल आणि एवढे कमी भाव सांगितले त्यानंतर तर निराशा येऊ शकते. निश्चितच साहजिकच गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. शेवटी अंदाज आहे, वातावरणात जर बदल झाला तर काही बी होऊ शकते. जर कधी वातावरणात बदल झाला, जास्त पाऊस झाला तर तुम्हाला चांगले भाव मिळू शकतात, कमी पाऊस झाला तर भाव कमी पण होऊ शकतात. तर हा होता मित्रांनो आपला 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंतचा नाही का टोमॅटो बाजार भावाचा अंदाज. नंतरचा जो अंदाज आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन बाजार भाव बाकीचे पण आपण कमी खर्चात टोमॅटो कसा जे आपण गावरान पद्धती, ज्या देशी पद्धती ज्या आहेत स्लऱ्या वगैरे वापरून कसे करायचे, तर याच्याबद्दल पण पुढे व्हिडिओ घेऊन येणारच आहे शेतकरी मित्रांसाठी. घरच्या घरी तुम्ही कसं कमी खर्चामध्ये नाही का टोमॅटोचं पीक घेऊ शकता याच्यासाठी आपण बरेचसे पुढे आपले प्रयत्न तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो आणि करणार आहे. लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही नाही का नवीन माहिती घेऊन येऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या पुढच्या शेतकरी बांधवांपर्यंत नाही का व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.